अख्खा मसूर म्हटलं की आपल्याला सातारा कोल्हापूरला जाताना जे धाबे लागतात आणि तिथं मस्त चमचमीत मसाला अख्खा मसूर मिळतो ना, तो आठवतो। पण याच अख्ख्या मसुरापासून कबाब बनतात आणि ते पण अगदी तोंडात टाकताच विरघळणारे, खूपच स्वादिष्ट, हायली प्रोटीन असलेले इझी इव्हनिंग स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता। ही रेसिपी आज मी शेअर करणार आहे। मधुगंधाज रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। तर यासाठी ना 1 कप अख्खे मसूर मी आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवलेले आहेत। आता त्याचं पाणी निथळून घेतले, कुकरच्या भांड्यामध्ये टाकले। आता ह्याला आपण कुकरला लावून 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊया। शिजवून झालं की ह्याला आपण एका जाळीवरती ओतून काढून घेतलेलं आहे, कारण ह्याच्यातला सगळा पाण्याचा अंश आपल्याला काढायचा आहे। एकदम कोरडी करायची आहे आपल्याला ही अख्खी मसूर, म्हणून ह्याला पाणी काढून असं निथळत ठेवलेलं आहे। अख्खे मसूर एकदम कोरडे झाले पाहिजे। आता हे अख्खे मसूर मिक्सरमध्ये टाकून आपण ओबडधोबड वाटून घेऊया। याला आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलंय। साधारण अशा टाईपचं आपलं मिक्सर झालं पाहिजे, अशा कन्सिस्टन्सीचं मी दाखवते तसं। आणि ह्यावर टाकतोय 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट, 1 छोटा चॉप केलेला कांदा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक फाईनली चॉप करून, 1 टीस्पून गरम मसाला, मूठभर चॉप केलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, 2 टेबलस्पून ब्रेड क्रम्स। आता हे ब्रेड क्रम्स मी घरी बनवलेत। ब्रेड क्रम्स घरी कसे बनवायचे तुम्हाला बघायचे असतील तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा। यावर आता मी टाकले साधारण 1.5 टीस्पून म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस, आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपल्या चॅनलवरती मी पोह्यापासून कटलेट कसे बनवायचे हेही शेअर केले, ह्याची रेसिपीची लिंक मी वरती देते, नक्की बघा। हा पण एक मस्त इव्हनिंग स्नॅक आहे। मिक्स केल्यावर हे अशा प्रकारे घट्ट होतं। यानंतर आपण ह्याच्यावर टाकायचे 2 मध्यम आकाराचे बॉईल करून किसलेले बटाटे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता या कबाबमध्ये ना बॉईल करून बटाटे किंवा पनीर मिक्स करणं फार गरजेचं आहे, ह्याच्याने ते एकत्र येतात छान कबाब। त्याच्यामुळे दोन्हीपैकी जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही मिक्स करा। हे असं जरी व्यवस्थित दिसत असलं आपल्याला गोळे फॉर्म होताना, तरी तळताना ते फुटू शकतं, म्हणून दोन्हीपैकी एक मिक्स करायचं आहे। आता छान मिक्स करून झाले की अशा प्रकारे आपण हातावरती त्याचे कबाब बनवून घेऊया। छोट्या छोट्या पॅटी सारखे मी बनवती आहे। चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर एक रिक्वेस्ट, सबस्क्राईब बटन नक्की क्लिक करा। खूप छान रेसिपीज इथं तुम्हाला बघायला मिळतील। पॅन गरम करून इथं मी 2 पळ्या तेल टाकते। 2 पळ्या तेल अशासाठी की हे छान आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत, डीप फ्राय आपण करत नाही आहोत, त्याच्यामुळे बाजूनीही व्यवस्थित फ्राय होण्यासाठी मी 2 पळ्या तेल इथं टाकते। एक एक करून आपले कबाब आता आपण या तेलावरती सोडूया आणि ह्याला छान गोल्डन ब्राऊन होऊस तोपर्यंत आलटी पलटी करत दोन्ही साईडनी आपल्याला फ्राय करून घ्यायचंय। इतके चविष्ट आणि छान लागतात ना हे कबाब। अगदी इझी इव्हनिंग स्नॅक्स आहेत, कोणीही बनवू शकतं आणि खूप पटकन होतात, खूपच चविष्ट लागतात, तोंडात टाकताच विरघळतात आणि खूप म्हणजे खूपच भारी लागतात। म्हणजे अख्ख्या मसूरपासून इतके टेस्टी कबाब होतात, तुम्ही जर कोणाला सांगितलं आणि बनवून दिलं तर खरंच सगळ्यांना खूप आवडतील। अशा प्रकारे हलक्या हाताने आपण त्याला पलटायचं, कारण की ते अगदीच नाजूक आहेत, म्हणून फार केअरफुली ह्यांना पलटायला लागेल जेव्हा आपण ह्याला शॅलो फ्राय करतोय तेव्हा। भरपूर पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन्स असलेला आहे। जर तुम्हाला बटाटा नको असेल तर तुम्ही पनीरही टाकू शकता। आणि ब्रेड क्रम्स टाकलेले आहेत, छान कुरकुरीत मस्त होणार आहेत हे कबाब। तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले कबाब आता गोल्डन ब्राऊन फ्राय झालेले आहेत। एक एक करून आता मी ह्यांना निथळून घेते आणि एका टिश्यू पेपरवरती ठेवते सगळं तेल निथळायला। हे कबाब तुम्ही चटणी सोबत किंवा सॉस सोबत सर्व करू शकता। तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। अजून कुठल्या कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघाव्याशा वाटतात तेही कळवा, आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक्यू।